आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा भाजप आणि काँग्रेस यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे। भाजपा जिल्हा अध्यक्ष आशू गोंडाणे यांच्यावर थेट आरोप करीत भंडारा जिल्हा महिला व्यापार आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अर्चना श्रीवास्तव यांनी राजीनामा दिला आहे। तर काँग्रेस मधून भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या विद्यमान तालुका अध्यक्ष स्वाती हेडव यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे। भंडारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात सध्या जिल्ह्यात शीतयुद्ध सुरू आहे। युती होणार की नाही यावर चर्चा होत असतानाच भंडारा शहरात तिन्ही पक्षाचे नेते चाचपणी करीत आहेत। या दरम्यान हा नेता आपल्याकडे आला किंवा कार्यकर्ते आले तर आपली बाजू भक्कम होईल या आशेवर नेत्यांची पळापळवी सुरू आहे। अशातच तिन्ही पक्षातील स्थानिक नेते मंडळी आपल्या सोयीने पक्ष प्रवेश करीत आहेत। आता मात्र भाजपा जिल्हा महिला व्यापार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी थेट भाजपा जिल्हा अध्यक्षांवर आरोपाच्या फैरी झाडत राजीनामा दिला है। नमस्कार, मैं अर्चना श्रीवास्तव, भंडारा महिला व्यापार आघाड़ी की जिला अध्यक्ष भाजपा से। मुझे इतने सालों से दुर्लक्ष किया गया और मैं जितना भी काम करती थी उसका कभी कोई सराहना तो हुई नहीं। किसी नियोजन में या पार्टी के किसी प्रोग्राम में भी मेरा कभी नाम नहीं रहा। इस चीज से मुझे बहुत हर्ट हुआ। जब से आशू भैया जिला अध्यक्ष बने उसके बाद से हमको किसी भी नियोजन में नहीं रखा गया और लोगों से भी सुनने मिला कि अर्चना को स्टेज से दूर रखे, ऐसे शब्द मेरे लिए बोले जाते थे मेरे पीछे। तो ये सब चीजें सुन के मुझे बहुत बुरा लगता था। उसके बाद मैंने जब टिकट की मांग की तो उन्होंने डायरेक्ट बोल दिया अगर आपको टिकट चाहिए तो हम पार्टी से आपको निकाल देते, क्योंकि आप जैसे कार्यकर्ताओं की हमको जरूरत नहीं है। ये चीज भी मुझे बुरी लगी, क्योंकि मैं पार्टी के लिए काम करती हूँ तो मुझे टिकट मांगने का बहुत पूरा हक है, पर हमारी भी कोई कदर नहीं है किसी को भी। और कितना भी काम करो, बड़े नेता तो जो बाहरी दिखावा है उसमें जाते हैं, पर उनको रियलिटी ग्राउंड लेवल की नहीं पता कि हमारे साथ क्या हो रहा है। पुराने कार्यकर्ता क्यों छोड़ के जा रहे, इतने सारे लोग क्यों छोड़ के गए, किसी को कोई, और आशू भैया को भी कोई फर्क नहीं पड़ता, कोई छोड़ के भी जाए तो उनको जरा सा भी फर्क नहीं पड़ता, क्योंकि आगे जाके उनको सिर्फ आमदार बनना है। तो उनके सपोर्टिव लोग चाहिए पार्टी में उनको, इसीलिए वो बाकी सबको निकाल दे रहे हैं। मेन तो ये रीजन, बाकी चीज़ों से समझ में नहीं आता कि हमने तो कोई गलती नहीं की है और हमने कभी पार्टी के लिए ये नहीं किए। हमने पार्टी का पूरा ईमानदारी से काम किया और जब तक आशू भैया पार्टी में रहेंगे मैं बीजेपी में नहीं रह सकती। जिस दिन आशू भैया को आप पार्टी निकाल देगी या कोई दूसरा पद देंगी तब मैं बीजेपी फिर से ज्वाइन कर लूँगी और मैं किसी भी अन्य पार्टी में नहीं जा रही। काँग्रेस, माझं नाव स्वाती बादलकुमार रेडाऊ आहे। मी काँग्रेसची तालुका अध्यक्ष या पदावर काम करत आली आहे। 2022 पासून मी त्या पदावर काम करते आहे, पण पक्षाकडून मला कोणतीच अशी मदत झाली नाही। पक्ष संघटन, महिलांचा पक्ष संघटनसाठी म्हणा किंवा अदरवाईज कोणत्याही निवडणुका म्हणा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला कोणती विचारणा केली जात नाही। भंडारा जिल्ह्यामध्ये, भंडारा तालुक्यामध्ये, भंडारा तालुक्यात 10 जिल्हा परिषद आहेत। त्या 10 जिल्हा परिषदमध्ये माझी सर्व पक्ष संघटना माझी मजबूत आहे। तिथे माझ्या खालचे महिला उपाध्यक्ष म्हणा, सदस्य म्हणा, ते सर्व चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। पण पक्षाकडून मलाच विचारणा केली जात नाही, तर माझ्या पक्षाचे, माझ्या खालचे लोक जे कसे काम करणार आहेत। आणि निवडणूक असताना सुद्धा पण आम्हाला कोणत्या विचारणा घेता येत नाही त्यांना, आणि एखादं काही मीटिंग असते तेव्हाच तिथलं पण नियोजन आम्हाला सांगत नाही। ते एका दिवसाआधी न सांगतात, ते वेळेवर सांगतात, त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही। त्याच्यामुळे मी पक्षाला राजीनामा देते। सध्या तर कोणत्या पक्षाकडे जायचं माझं कल नाही आहे, कारण की मला गावासाठी आणि माझ्या सर्व सामाजिक याच्यासाठी मला काम करायचे आहे। आणि जे माझ्या पक्षाचे, माझ्याशी जे जुळलेले लोक आहेत माझ्या तालुक्यामध्ये, मी त्यांना आधी विचारात घेईन आणि त्याच्यानंतरच मी ते जिथे समर्थन देतील त्यांच्यासोबत, मी त्या महिलांसोबत मी पण समर्थन देणार।